श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण त्या शक्तीची आठवण करणार आहोत जी आपल्याला संकटाच्या काळामध्ये उभं राहायला शिकवते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वामींच्या नावामध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे आणि तीच ऊर्जा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ भारतातील प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये खोलवर रुजलेला एक मंत्र आहे. हा मंत्र केवळ शब्द नाही, तर हा एक प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये एक आशेचा किरण आहे. अडचणीमध्ये उभं राहण्याची शक्ती आहे आणि जीवनाला नव्यानं पाहण्याचं दर्शन आहे. स्वामी म्हणतात, अडचण आली तर पळू नका, खंबीरपणे उभं राहा, कारण मी तुमच्या पाठीशी आहे. आणि या एका वाक्यामध्ये फार मोठी ताकद लपलेली आहे. जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा त्याच्या मनामध्ये भीती असते, पण स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द कुठल्याही ग्रंथातलं तत्वज्ञान नाहीत, तर हे शब्द एक अनुभूती आहे जे श्रद्धेच्या पंखांना बळ देत असते. स्वामींचे विचार सांगतात, मनामध्ये जर निग्रह असेल तर पृथ्वीला सुद्धा हलवता येतं. आपण कितीदा बाहेरची परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतो, पण स्वामी म्हणतात, अगोदर मन बदला. मन स्थिर असेल, शांत असेल, दृढ असेल तर आयुष्य बाहेरच्या कोणत्याही वादळाला घाबरत नाही. त्याच्यासाठी एक उदाहरण आहे. एक माणूस नेहमी त्रस्त असतो, लोक त्याला नेहमी हसत असतात, पण त्याचं मन जर स्वामीच्या चरणी दृढ असेल तर त्याची वाट कोणीही रोखू शकत नाही. स्वामी हे फक्त चमत्कार करणारं नाव नाही, तर एक प्रेरणा देणारे गुरु आहेत. स्वामी म्हणतात की प्रयत्नाशिवाय फळ नाही. तेच भक्तांना एकच संदेश देतात की तू काम कर, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. आणि ही भावना माणसाला अडचणीतून वर काढत असते. काम करणारा माणूस कधीही थकत नाही, कारण त्याच्या पाठीमागं स्वामींचं एक सुरक्षा कवच असतं. जेव्हा जीवनात अंधार असतो, वाट थांबलेली आहे असं वाटतं, तेव्हा स्वामींचं फक्त एकच वाक्य आठवा, चित्त स्थिर ठेव, काळजी नको करू. स्वामींच्या नावामध्ये एक अशी शक्ती आहे जी मनातली नकारात्मकता आपोआप नष्ट करून टाकते. एका भक्ताची एक छोटीशी कथा आहे. एक भक्त जीवनामध्ये सर्व काही हरवून बसतो. दुकान गेलं, पैसा गेला आणि घरची लोक नाराज. तो फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारत बसतो. आणि काही महिन्यातच चमत्कार असा होतो की त्याला पुन्हा संधी मिळते, त्याचं आयुष्य पुन्हा उभं राहतं आणि तो सुखरूप जीवन जगू लागतो. कारण श्रद्धेवर विश्वास ठेवणाऱ्याला स्वामी कधीच जीवनात पडू देत नाहीत. स्वामी शिकवतात, जेवढी नम्रता तेवढं यश जवळ. कारण अहंकारानं भरलेला माणूस नेहमी खाली पडत असतो आणि नम्रतेने भरलेला माणूस नेहमी देवाच्या जवळ असतो. मन जर शांत नसेल तर जग बदलता येत नाही. स्वामी म्हणतात, मनाला लागणारं औषध म्हणजे नामस्मरण आहे. फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र जरी तुम्ही मनात काही वेळ म्हणला तर मनातले सर्व गोंधळ नष्ट होऊन जातात. स्वामींची शिकवण आहे, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा आणि कर्म करा, कारण या 3 गोष्टी जिथं आहेत यश नक्कीच तिथं आहे. स्वामी कधीच म्हणत नाहीत की अद्भुत चमत्काराची वाट बघा. स्वामी म्हणतात की तू चालत राहा, चमत्कार आपोआप होईल. जीवनात प्रेरणा हवी असेल, धैर्य कमी वाटत असेल, मार्ग दिसत नसेल तर तुम्ही फक्त एक करा, स्वामीचं स्मरण करा आणि एक पाऊल पुढे टाका. तुमच्या घरात, मनात, दुकानात जेव्हा स्वामींचं नाव असतं तेव्हा कोणत्याच प्रकारची भीती तिथं राहत नाही. कारण स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.